नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकरात लवकर आपले 70,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील आणि मराठी चॅनलला पुढे जाण्यासाठी मदत करा. ही घटना 2024ची आहे. कोल्हापूरच्या गुजराती मोहल्ल्यामधील बी ब्लॉकमध्ये एक भाड्याचे घर होते, ज्यामध्ये सूरज आपल्या कुटुंबासह राहत होता. सूरजची पत्नी मीनू आणि त्यांचे 2 मुले, मुलगा आणि मुलगी सोबत राहत होती आणि घरात आनंदाचे वातावरण होते. हे 2 मजली घर अरविंद पाटीलचे होते आणि यामध्ये आधीच 2 भाडेकरू राहत होते. एके दिवशी सूरजने पाहिले की खोलीच्या बाहेर एक अनोळखी माणूस फिरत होता आणि तो घर खोली काळजीपूर्वक पाहत होता, जणू काही शोधत होता. सूरजला हे पाहून थोडी शंका आली. त्याने ताबडतोब त्या माणसाकडे थेट विचारले, भाऊ काय आहे, कोण शोधताय? त्या माणसाने आपले नाव सांगितले, छत्रपती पाटील. तो गमछाने घाम पुसत बोलला की त्याला एक भाड्याची खोली हवी आहे. बरेच दिवस तो शोधत होता, पण कोणतेही योग्य घर सापडले नाही. सूरज म्हणाला, या घराच्या ग्राउंड फ्लोअरवर एक खोली रिकामी आहे, पण घरमालकाशी बोलावे लागेल. तुम्ही 1-2 दिवसांनी येऊन चला. यानंतर सूरजने घरमालक अरविंद पाटीलशी बोलणे केले आणि छत्रपती पाटीलसाठी खोली भाड्याने दिली. खोलीत राहिल्यानंतर छत्रपती पाटीलने हळूहळू सूरज आणि मीनूच्या कुटुंबाशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. तो मुलांना खूप प्रेम करे, बिस्किट आणि चिप्स आणून खाऊ घालत. मीनू आणि सूरज त्याला प्रेमाने काका म्हणून बोलू लागले. तो त्यांच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेऊ लागला. घरातील हे वर्तन पाहून सूरज आणि मीनूचा त्याच्यावरील विश्वास वाढू लागला. छत्रपती पाटीलने मीनूशी पंढरपूरला जाण्याची गोष्ट काढली, तेव्हा ती मान्य झाली. तिने आपल्या पती सूरजला देखील मान्य केले आणि नंतर दोघे तयारीत लागले. योजनेनुसार 21 सप्टेंबर 2024च्या संध्याकाळी संजय आपली 7 सीटर कार घेऊन गुजराती मोहल्ल्यात आला. कारमध्ये छत्रपती पाटील, वीरभान पाटील देखील होते. सूरज आपली पत्नी मीनू आणि 10 वर्षाचा मुलगा तसंच 3 वर्षाची मुलगी घेऊन ज्यावेळी कारमध्ये बसले तेव्हा कार सुरू झाली. झोलापूर मोडावर छत्रपती पाटीलने आपले नातेवाईक मामा जगन्नाथलाही कारमध्ये बसवले. यानंतर संजयने पश्चिम महाराष्ट्र एक्सप्रेसवर कार दिशेने चालवली. राठ ओलांडल्यानंतर छत्रपती पाटील आणि जगन्नाथ यांनी सूरज आणि मीनूच्या मानेत गमछा घालून कसून दाबला. सूरज संघर्ष करत कारमधून उडी मारली, पण मीनूचा घसा दाबला गेला आणि ती तिथेच मृत्यू पावली. तिचे शव गुहांड गावाजवळ रस्त्याच्या कडेला शेतातील झुडपात फेकून दिले. याच दरम्यान वीरभान पाटीलने सूरजच्या मुलाचाही घसा दाबला आणि त्याला मृत समजून रस्त्याच्या कडेने फेकून दिले. यानंतर संजयने कार परत कोल्हापूरच्या दिशेने वळवली. औरंगाबादजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ छत्रपती पाटीलने मासूम मुलगीला कारमधून उतरवले. त्यानंतर सर्व पळून गेले. सूरज संपूर्ण रात्र रस्त्याच्या कडेने वेदना आणि काळजीत तडफडत राहिला. सकाळ झाल्यावर तो हरिमपूर जिल्ह्याच्या जारिया पोलीस स्टेशनवर पोहोचला. तेथे भरतकुमार हजर होते. सूरजने त्यांना सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितले की त्याला भीती वाटते की या दरोडेखोरांनी त्याची पत्नी आणि मुलांचे अपहरण केले आहे किंवा कदाचित मारले सुद्धा असू शकते. त्याने पोलिसांकडे मदत मागितली आणि सांगितले की तक्रार नोंदवून त्याच्या कुटुंबाचा शोध घ्यावा. प्रकरण मोठे आणि गुंतागुंतीचे होते, म्हणून भरतकुमार यांनी ताबडतोब जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. बातमी कळताच SP दीक्षा शर्मा पोलीस स्टेशनवर पोहोचल्या. त्यांनी प्रथम सूरजची चौकशी केली आणि नंतर बायको मुलांच्या शोधासाठी एक पोलीस टीम बनवली. पोलीस टीमने ताबडतोब तपास सुरू केला. तपासादरम्यान कोल्हापूर टोल प्लाझावर पोहोचले आणि तेथील CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये सूरजने कार ओळखली. कार नंबरच्या आधारे पोलीस टीमने संजयला कारसह मंगलपुराहून पकडले आणि पोलीस स्टेशनवर आणले. चौकशीत संजय म्हणाला की त्याचा काही गुन्हा नाही, तो घाबरला होता आणि जे लोक त्याला दरोडेखोर सांगत होते ते तोच काम करत होता. त्याने सांगितले की दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या महिलेचा घसा दाबला आणि शव रस्त्याच्या कडेने फेकून दिले. संजयच्या निदर्शनानुसार पोलीस टीमने मृत महिलेचे शव गुहांड गावापासून सुमारे 1000 मीटर अंतरावर शेतातील झुडपांमधून बरामद केले. सूरजने शव पाहिले आणि ताबडतोब ओळखले की हे त्याच्या पत्नी मीनू उर्फ अमनचेच आहे. पोलिसांनी आवश्यक कारवाई करून शव पोस्टमॉर्टम हाऊसला पाठवले. याच दरम्यान पोलीस टीमला डायल 112 कडून बातमी मिळाली की एक 10 वर्षाचं मूल रस्त्याच्या कडेने बेशुद्ध अवस्थेत सापडलं आहे. त्याच्या मानेवर खरचटण्याच्या खुणा आहेत. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनवर आणले. स्टेशनवर मुलाने सूरजला पाहिल्यावर थेट त्याच्या मानेत मिठी मानून रडले. सूरजही रडू लागला. हा त्याचा मुलगा होता. सूरजला मुलगा सुखरूप मिळाला,
पण मासूम मुलीचा अद्याप कोणताही पत्ता लागला नव्हता. पोलिसांनी चालकाच्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता, पण माहिती लपवण्याच्या गुन्ह्यात त्याला तुरुंगात पाठवले आणि त्याची कारही जप्त केली. दुसरीकडे औरंगाबादच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ लोकांना मुलगी रडताना दिसली. पोलिसांना बातमी दिली. पोलिसांनी मुलीचे नाव पत्ता विचारले, पण ती काही सांगू शकली नाही. तेव्हा पोलिसांनी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला, जेणेकरून कोणाला ओळख येईल. जेव्हा सूरजने हा फोटो पाहिला तेव्हा तो ताबडतोब औरंगाबादला पोहोचला. त्याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली आणि सांगितले की ही मुलगी त्याची मुलगी आहे. मुलगीही आपल्या वडिलांना मिठी मारून रडू लागली. मुलगी सापडल्याची बातमी सूरजने पोलीस स्टेशनला दिली. दोन्ही मुले सुखरूप असल्याचे पाहून सूरजला थोडी राहत मिळाली. पोलीस टीम आता महिलेच्या खुनेकरांना पकडण्यासाठी पूर्ण ताकद लावत होती. टीमने अनेक संभाव्य ठिकाणी छापे टाकले आणि अनेक संशयितांना पकडले, पण कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. तेव्हा पोलिसांनी माहिती देणाऱ्यांचे जाळे पसरवले आणि निरीक्षणाची मदत घेतली. 9 ऑक्टोबर 2024च्या सकाळी एका माहितीदाराने पोलिसांना माहिती दिली की गोहांड चौकाजवळ 2 संशयित उभे आहेत. पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली आणि त्या दोघांना पकडले. त्यांना पोलीस स्टेशनवर आणले. स्टेशनवर चौकशीत एकाने आपले नाव धर्मेंद्र पाटील आणि दुसऱ्याने जगन्नाथ सांगितले. त्यांनी खुनामागची कहाणी अशी सांगितली की पोलीस कर्मचारी देखील चकित झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशनखाली एक गाव आहे, खलीलपूर बाराचोर. याच गावात फुलसिंग पाटील राहत होते. घरात त्यांची पत्नी लक्ष्मी, 5 मुली आणि एक मुलगा धर्मेंद्र पाटील होते. फुलसिंग पाटीलकडे थोडीशी जमीन होती, ज्यातून जी काही पिके येई त्या आधारे ते संपूर्ण मोठे कुटुंब चालवत असे. नेहमी पैशाची तंगी असायची. अगदी निमूटपणे गुजारणा होत होता. फुलसिंग पाटीलची तिसरी मुलगी मीनू ह्या नावाची होती, जिला लोक अमनही म्हणायचे. ती आपल्या बहिणीपेक्षा थोडी अधिक सुंदर होती. मीनू हसरी आणि चेष्टाखोर स्वभावाची होती. वाचन लेखनात तिचे मन जास्त लागत नसे. तिला तर सजणे सवरण्याचा छंद होता. कसं तरी तिने अकबरपूर इंटर कॉलेजमधून हायस्कूल पास केले. यानंतर वाचन लेखन सोडले आणि आईबरोबर घरकामात हातभार लावू लागली. तिचे आईवडीलही तिला पुढे शिकवू इच्छित नव्हते. गरीब माणसासाठी त्याची इज्जत हाच मोठा सर्वात खजिना असतो. हीच कारण होती की फुलसिंग पाटील आपल्या मुलीचे लग्न कमी वयात करून द्यायचे होते. त्याने यासाठी बरेच प्रयत्न सुरू केले. इकडे तिकडे नाती शोधल्यानंतर त्याला एक मुलगा आवडला. त्याचं नाव होतं लल्लू पाटील. लल्लू पाटीलचे वडील राजेंद्र पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील कथारी गावचे रहिवासी होते. घरात त्यांची पत्नी राजराणी, 2 मुली आणि 2 मुलगे होते. मुलींचे लग्न आधीच झाले होते. मोठा मुलगा लल्लू पाटील अग्निशामक दलाल फायरमन होता. त्यावेळी त्याची नेमणूक जालना जिल्ह्यातील उरई येथे होती. फुलसिंग पाटीलने जेव्हा लल्लू पाटीलला पाहिले तेव्हा त्याचे मन थोडे आचळले. कारणही स्पष्ट होते. मुलाचा रंग काळसर होता आणि वयही मीनूपेक्षा जवळपास दुप्पट होते. पण गरिबीने फुलसिंग पाटीलला मजबूर केले. त्याने मनातच विचार केला की वय जास्त आहे, बाकी सर्व ठीक आहे. सरकारी नोकरी आहे, पक्के घर आहे, जमीन जुमला आहे, मुलगी तर आरामात राहील. अनेक दिवस फुलसिंग पाटील याच विचारात गुरफटून राहिला. नंतर त्याने पत्नी आणि मोठ्या मुला धर्मेंद्रकडूनही सल्ला घेतला. जेव्हा सर्वांची संमती तयार झाली तेव्हा नाते पक्के केले गेले. यानंतर फेब्रुवारी 2002 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी मीनू उर्फ अमनचे लग्न लल्लू पाटीलशी करण्यात आले. लग्नानंतर मीनू लल्लू पाटीलची नवरी बनून सासरी गेली. सासरच्या पहिल्या भेटीला ज्यांनीही तिला पाहिले त्या सर्वांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केल्याशिवाय राहिले नाही. सुहागरात्रीला जेव्हा लल्लू पाटीलने घुमट उचलला तेव्हा आपल्या पत्नीला पाहून थक्क झाला. इतकी सुंदर पत्नी मिळाल्याने त्याचे मन आनंदाने भरून गेले. दुसरीकडे जेव्हा मीनूने पती पाहिला तेव्हा ती चिंतातूर होऊन गेली. बदसूरत आणि आपल्या वयाच्या दुप्पट वयाचा पती मिळाल्यामुळे ती आपल्या भाग्याला दोष देऊ लागली. नको असताना सुद्धा मीनू आपल्या पतीबरोबर राहू लागली. लल्लू पाटील प्रयत्न करत असे की मीनू आनंदी राहावी. तिची प्रत्येक मागणी पूर्ण करत असे, पण तरीही मीनू आनंदी नव्हती. ती नेहमी उदास आणि गोंधळलेली असायची. मीनू आणि लल्लू पाटीलच्या लग्नाची सुरुवातच द्वेष आणि कडूपणाने झाली होती. हळूहळू हा द्वेष वाढू लागला. लल्लू पाटील अग्निशामक दलात शिपाई होता. त्याला खूप कमी सुट्टी मिळत असे. जेव्हा जेव्हा सुट्टीवर घरी यायचा तेव्हा मीनूशी संबंध साधायला सांगत असे, तेव्हा मीनू साथ देत नसे. ती त्याला टोमणे मारत असे. तू मर्द नाहीस असं म्हणत ती त्याला टोमणे द्यायची. असे टोमणे ऐकून त्याला दुखावले जाई. पत्नीचे बोलणे ऐकून तोही रागात येत असे. दोघांच्यात वारंवार भांडणे होत. अनेक वेळा त्याने जबरदस्तीने मीनूशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सुट्टी संपताच तो परत जात असे. मीनूची सासू दोघांच्या भांडणात कधीच हस्तक्षेप करत असे. ती सुनाला समजावून सांगायची. अशा प्रकारे 3 वर्षापेक्षा जास्त वेळ गेला, पण मीनूचे जीवन कंटाळवाणेच होते. ती आपल्या परिस्थितीचा दोष आपल्या पती लल्लू पाटीलवर टाकत होती, तर लल्लू पाटील मीनूमध्ये दोष काढायचा.
या गोष्टींमुळे दोघांच्यात अनेकदा भक्कम भांडणे होत राहिली. मीनू कधी नाराज होऊन माहेरी जात असायची, पण मग परत येत असे जेव्हा लल्लू पाटील तिला मनवण्यासाठी तिच्या मागे जात असे. 2007च्या मे महिन्यात मीनूच्या भाऊ धर्मेंद्र पाटीलचे लग्न विमलशी ठरले. विमलचे वडील छोटेलाल पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील मदरारीपूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या घरी 6 मुलगे आणि 1 मुलगी विमल होती. छोटेलाल पाटील बरेच दबंग शेतकरी होते आणि आधी गावचे सरपंचही होते. गावात त्यांचा खूप मान होता आणि त्यांचे सर्व ऐकत होते. धर्मेंद्रच्या लग्नात मीनूने पूर्ण उत्साहाने सहभाग घेतला आणि लग्नाची सर्व व्यवस्था हाताळली. ती बारातीतही गेली. याच लग्नात मीनूची ओळख आपल्या भाऊच्या सूरज पाटीलशी झाली. सूरजने मीनूला पाहिल्यावरच आपल्या दिशेने आकर्षण जाणवले. लग्नादरम्यान दोघांच्यात खूप गप्पा झाल्या. सूरज मीनूच्या आसपासच फिरत राहिला. सुमारे 1 आठवड्यानंतर जेव्हा सूरज बहिणीची चौथी घेऊन आला तेव्हा मीनूही माहेरीच होती. येथेही दोघांच्यात खूप हसणे, खिदळणे आणि गप्पा झाल्या. मीनूला सूरजच्या गोष्टी खूप मजेदार वाटल्या आणि सूरज मीनूच्या सौंदर्यावर मोहित झाला. यावेळी मीनूने भाऊजे विमलाशीही मैत्री करून टाकली. ननद भाऊजे यांच्यातही खूप हसणे, खिदळणे होत असे. विमला आपल्या भाऊ सूरजच्या स्वभावाचीही खूप प्रशंसा करायची. विवाहित मीनूवर सूरजचे हृदय आणि मन काबीज झाले होते. तो बहिणीला भेटण्याचे बहाणे करून तिच्या घरी येऊ लागला, पण प्रत्यक्षात तो तर मीनूला भेटण्यासाठीच येत असायचा. या येण्याजाण्याच्या दरम्यान मीनू आणि सूरज यांच्यात जवळीक वाढू लागली. दोघे मनातून एकमेकांना आवडू लागले. भाऊच्या लग्नात आलेली मीनू सुमारे 3 महिने माहेरी राहिली. त्यानंतर ती सासरी गेली. यावेळी लल्लू पाटीलने उरईमध्ये एक घर भाड्याने घेतले होते आणि तिथेच तो आपल्या पत्नी मीनू बरोबर राहू लागला. मीनू जेव्हा उरईला आली तेव्हा तिला थोडी राहत मिळाली, कारण ती आता आरामात सजून सवरून राहू शकत होती. पतीही सोबतीही तिला मिळू लागली. ना घुमटाचा त्रास होता, ना सासू सासऱ्याचा कडक नियंत्रण. इकडे सूरजला कळले की मीनू उरईला आली आहे. तोही तिला भेटण्यास येऊ लागला. मीनूच्या जवळ येण्यासाठी सूरज जेव्हाही येई तेव्हा तो नेहमी काहीतरी भेटवस्तू घेऊन येई आणि तिच्या सौंदर्याची प्रशंसा करे. शारीरिक सुखाच्या इच्छेने मीनू सूरज बरोबर झाली आणि हेही विसरून गेली की ती विवाहित आहे. तिची एक मर्यादा आहे. एक मर्यादा तुटली, मग दोघे वारंवार एकमेकांच्या जवळ राहू लागले. जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हा एकमेकांत घडून जात. मीनू आणि सूरज यांच्यात हे अनैतिक नाते प्रस्थापित झाले आणि त्यांचे उरई येण्या जाण्याचे सिलसिले वाढले. शेजारी पाजारींना सूरजच्या येण्या जाण्याची बातमी लागली आणि त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. त्यांनी ही गोष्ट लल्लू पाटीलला सांगितली. लल्लू पाटील समजला की शेजारी काय सांगू इच्छित आहेत. संध्याकाळी लल्लू पाटील घरी आला आणि मीनूशी थेट विचारले की त्याच्या अनुपस्थितीत कोण येतो. मीनूनेही उघडपणे सांगितले की कधी कधार सूरज येतो. सूरज तिचा भाऊ धर्मेंद्रचा साडा आहे. गाव मदारीपूरचा रहिवासी आहे आणि त्याची बहीण विमला तिच्या भावाशी विवाहित आहे. सूरज जेव्हा एखाद्या कामानिमित्त उरईला येतो तेव्हा मीनूला भेटण्याला सुद्धा येतो. यात काही वाईट नाही. लल्लू पाटील म्हणाला की त्याला हे योग्य वाटत नाही, कारण जर सूरजमध्ये खोट नसती तर तो थेट त्यालाच भेटला असता, चोरून लपून येत नसता. मीनूने समजावले की कोणी काही सांगितले म्हणून याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्या पत्नीवर शंका करावी. लल्लू पाटीलने थंड श्वास घेतला आणि विचार केला की मीनू बरोबरच म्हणत आहे. लोक तर नेहमी काही ना काही म्हणतच राहतात. हे विचार करून त्याने आपले मन शांत केले. मीनूने बऱ्याचदा पतीच्या शंकेवर खोटे पडदे घालून प्रकरण रोखले होते, पण तिच्या आणि सूरजबद्दल शेजारी चर्चा आताही बंद झाली नव्हती. माणसाचे मन केव्हा कुठे घसरते याची कोणाला खबर नसते. सूरजच्या मनात मीनूसाठीचे प्रेम जेव्हा जागे झाले तेव्हापासून तो हे विसरून गेला की मीनू त्याच्या मेहुण्याची बहीण आहे. त्याने या नाजूक नात्यास बिघडू द्यायचे नव्हते, पण प्रेमात तो सर्व काही विसरून बसला. लल्लू पाटीलच्या मनात शंकेचा काटा ऋतू लागला होता, म्हणून तो आपल्या पत्नी मीनूवर लक्ष ठेवू लागला. एके दिवशी तो ड्युटीवरून जाण्यासाठी घरून निघाला, पण दुपारपर्यंतच परत आला. घरात त्यावेळी सूरज हजर होता. खोलीची अवस्था पाहून लल्लू पाटील समजला की आत्ताच थोड्या वेळापूर्वी काहीतरी चुकीचं घडलं आहे. सूरज आणि मीनूचे वागणे हेच सांगत होते की दोघांनी चूक केली आहे. त्या दिवशी लल्लू पाटील आपल्या रागावर ताबा ठेवू शकला नाही. त्याने सूरजला जोरजोरात झोडपले, शिवीगाळ केली आणि हाकलून दिले. यानंतर तो मीनूवरही उसळून पडला. त्याने मीनूला तोपर्यंत मारले जोपर्यंत स्वतः थकला नाही. मीनू संपूर्ण रात्र रडत आणि तळफळत राहिली. दुसऱ्या दिवशी लल्लू पाटील आपल्या सासरला गेला आणि आपल्या साडे धर्मेंद्र पाटीलला सर्व सांगू लागला की त्याची बहीण मीनू बदचलन आहे. त्याने सांगितले की मीनूने आपली इज्जत मातीत मिसळली आहे आणि तिचे अनैतिक संबंध सूरजबरोबर आहेत. लल्लूने धमकी देत सांगितले की आजनंतर जर त्याला असं काही घरात दिसलं तर परिणाम वाईट होतील. धर्मेंद्र पाटील हे ऐकून अवाक राहिला. त्याने सांगितले, मेहुणा, तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. माझी बहीण मीनू बच्चलन असू शकत नाही आणि ज्या सूरजबद्दल तुम्ही बोलताय तो माझा साडा आहे. तो अशी हरकत करू शकत नाही. पण लल्लू म्हणाला की असंच घडलं आहे.
दोघांनीही मर्यादा मोडली आहे आणि विश्वासाचा विश्वासघात केला आहे. सूरज धर्मेंद्रचा साडा होता आणि त्याने त्याच्या बहिणीच्या इज्जतीवर हात टाकला होता. म्हणून त्याने सूरजला घरी बोलावले, खूप झोडपले आणि कडक सूचना दिली की मीनूशी भेटायचं नाही. यानंतर लल्लू उरईला पोहोचला आणि मीनूही जोरजोरात फटकारले. सोबतच सांगितले की सूरजशी कधीच भेटू नये. विमलनेही मीनू आणि सूरजला खूप समजावले आणि सांगितले की असं करण्याने संपूर्ण घराचे विघटन होऊ शकते. मीनू आणि सूरजवर बंदी आली होती, म्हणून आता त्याची भेट बंद पडली. लल्लू पाटील मीनूवर कडाक्याची नजर ठेवू लागला आणि धर्मेंद्रही सूरजवर नजर ठेवू लागला. मेहुणा सणाच्या दरम्यान द्वेष वाढला होता. हे सर्व पाहून विमला खूप परेशान झाली आणि पतीला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. मीनू आणि सूरज एकमेकांना खूप आठवू लागले होते. शेवटी एके दिवशी संधी पाहून दोघे भेटलेच. मीनू म्हणाली, सूरज, आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक क्षण शंका आणि भीतीत राहते. तुझ्यामुळे मार खात राहते. सूरजही भावनिक झाला आणि मीनूसमोर बसून सांगू लागला की त्याचीही तीच परिस्थिती आहे. तोही मीनूशिवाय राहू शकत नाही. दोघांनी विचार केला की आता फक्त एकच मार्ग आहे, कुठेतरी दूर जावे आणि आपली स्वतःची जगण्याची जागा बनवावी, जिथे कोणाचीही भीती नसावी. त्यानंतर त्यांनी पळून जाण्याची तयारी सुरू केली. 13 नोव्हेंबर 2010 रोजी मीनू आणि सूरज उरई रेल्वे स्टेशनवर भेटले आणि अहमदाबादला जाणाऱ्या गाडीवर बसून गायब झाले. त्यांनी पळून जाण्याची इतकी गुप्त योजना बनवली होती की कोणाला काहीच कळले नाही. इकडे उशिरा संध्याकाळी लल्लू पाटील ड्युटीवरून घरी परतला तेव्हा पाहिले की त्याची पत्नी मीनू घरात नाही. त्याने मीनूचा सर्वत्र शोध घेतला, पण जेव्हा ती कोठेच सापडली नाही तेव्हा तो समजला की मीनू सूरजबरोबर पळून गेली आहे. लल्लू पाटीलने मीनूच्या पळून जाण्याची बातमी आपल्या साड्या धर्मेंद्रला दिली. धर्मेंद्रने सूरजबद्दल माहिती गोळा केली तेव्हा कळालं की सूरजसुद्धा घरी नव्हता. तेव्हा तो समजला की त्याची बहीण मीनू खरोखरच आपल्या साड्या सूरजबरोबर पळून गेली आहे. चांगल्या गोष्टी उशिरा पसरतात, पण वाईट गोष्टी वादळाप्रमाणे घडतात. एका आठवड्याच्या आत खलीपूर गावात ही बातमी पसरली की धर्मेंद्रची बहीण मीनू उर्फ अमन आपल्या पतीचे घर सोडून आपल्या साड्या सूरजबरोबर पळून गेली आहे. नातेवाईकांनाही सर्व कळाले तेव्हा मीनूच्या सासरकडेही या प्रेम प्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. बहिणी मीनूचे सूरजबरोबर पळून जाणे आणि धर्मेंद्रसाठी खूप मोठा धक्का होता. गावात आणि नातेवाईकांमध्ये त्यांची बदनामी झाली होती. आता तो कुठेही सहजपणे डोके वर करून चालू शकत नव्हता. गावातील लोक टोमणे मारत होते आणि टर उडवत, ज्यामुळे धर्मेंद्रसाठी गावात डोके वर करून चालणे कठीण झाले होते. त्याने मनातच शपथ घेतली की तो या अपमानाचा बदला नक्कीच घेईन आणि बहिणी मीनू आणि साड्या सूरजला धडा शिकवेन. मीनू आपल्याबरोबर दागिने आणि काही पैसे घेऊन गेली होती, पण कोणाला समजले नाही की लल्लू पाटीलने मीनू आणि सूरजविरुद्ध तक्रार का नोंदवली नाही आणि हातावर हात ठेवून बसून राहिले. धर्मेंद्रनेही दोघांविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. याच दरम्यान सूरज मीनूला घेऊन गुजरातमधील अहमदाबादला पोहोचला. तिथे तो प्रथम 2-3 दिवस एका हॉटेलात राहिला. नंतर एक खोली घेऊन मीनूबरोबर राहू लागला. घर चालवण्यासाठी त्याने कुठल्या तरी कापडाच्या दुकानात काम सुरू केले. काही महिन्यानंतर सूरजने मीनूशी कोर्ट मॅरेज केला आणि तिला पत्नीचा दर्जा दिला. यानंतर दोघे हसत खेळत राहू लागले. सूरजबरोबर सुखशांतीने भरलेले आयुष्य जगत असताना मीनूने 4 ऑक्टोबर 2013 रोजी एका मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याचे नाव रामजी ठेवले. शिवाच्या जन्माने दोघांनी आणखी आनंद वाढले. दोघे त्याला खूप प्रेम करत होते. सूरजचे 6 भाऊ होते, पण यावेळी त्याचे वडील छोटेलाल पाटील आणि एका भावाचा मृत्यू झाला होता. तो आपल्या घरच्यांपासून दूर जरूर होता, पण मोबाईल फोनच्या माध्यमातून भावांशी संपर्कात होता. त्याने मीनूशी लग्न केल्याची आणि मुलगा शिवा झाल्याची बातमी घरच्यांना दिली, पण मीनू तिच्या भावा धर्मेंद्रशी संपर्कात नव्हती. माजी पती लल्लू पाटीलशीही नव्हती. अहमदाबाद हे महागडे शहर होते. शिवाच्या जन्मानंतर खर्चही वाढला होता, म्हणून सूरजने आपल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. मार्च 2016 मध्ये तो आपली पत्नी मीनू आणि मासूम मुलासह गाव मदारीपूरला आला. काही महिने गावात घालवल्यानंतर सूरज नोकरीच्या शोधात कोल्हापूर शहरात गेला. काही दिवस इकडे तिकडे भटकल्यानंतर सूरजला दादानगरमध्ये एका बूट फॅक्टरीत नोकरी मिळाली. नोकरी लागताच त्याने गुजराती मोहल्ल्यातील बी ब्लॉकमध्ये एक खोली भाड्याने घेतली. खोली घेतल्यानंतर सूरजने आपली पत्नी मीनू आणि मुलालाही आणले. नोकरी आणि घराच्या मदतीने तो आता हसत खेळत आपले आयुष्य जगू लागला. इकडे धर्मेंद्र पाटीलला आपल्या पत्नी विमलाच्या माध्यमातून कळालं की सूरज आणि मीनू परत आले आहेत, लग्न करून घेतले आहे आणि त्यांना एक मुलंही आहे. हे जाणून धर्मेंद्रला खूप वाईट वाटले. धर्मेंद्र मनातच विचार करू लागला की मीनू जेव्हा पळूनच गेली तेव्हा ती परत का आली. आता त्याला वाटत होतं की मीनूने आपल्या जुन्या जखमा उकरून काढण्यासाठी परत यायला नको होतं. आतूनच आतून धर्मेंद्र तपत होता, पण त्याने आपला राग नियंत्रणात ठेवला आणि सूरज मीनूशी कोणताही संपर्क केला नाही.
वेळ निघून गेला. पूर्वी धर्मेंद्र पेट्रोल पंपावर काम करत असायचा आणि कमाई मामूली होती. आता तो प्रॉपर्टीचे काम करू लागला आणि लाखो रुपये कमवू लागला. त्याची आर्थिक स्थिती आता खूप मजबूत झाली होती. त्याने माती आणि अकबरपूर गावात अनेक प्लॉट विकत घेतले आणि तालुक्यात त्याचा खूप दबदबा झाला होता. कधीकधी तो प्लॉटच्या लेखी वाचीही फेरफारी करत असे. सूरज आणि मीनू गुजराती मोहल्ल्यात अनेक वर्षे राहत होते. आता त्यांची भीती संपली होती. मुलगा मोठा झाला होता, शाळेत जाऊ लागला होता आणि मीनू त्याला खूप प्रेम करत होती. दोघे त्याचा वाढदिवस मोठ्या गडबडीने साजरा करत आणि शेजारी घरचे सर्वांना बोलावून मेजवानीही देत. मीनूची रीत सर्वांना आवडत होती. सर्व तिची प्रशंसा करत होते. नंतर साल 2020च्या जूनमध्ये मीनूने मुलीलाही जन्म दिला. मुलगी आल्यामुळे आनंद आणखी वाढला. मुलगी थोडी मोठी झाली तेव्हा मीनू माहेरी जायला सुरुवात केली आणि संपूर्ण गावात तिच्या प्रेम प्रकरण आणि पळून जाण्याच्या चर्चा पसरल्या. जुन्या जखमा पुन्हा उघड्या झाल्या. धर्मेंद्र आतून उकळू लागला. गावात त्याची बदनामी पुन्हा सुरू झाली. एके दिवशी तर गोष्ट इतकी वाढली की त्याच्या एका मित्राने त्याला झोडपत सांगितले, धर्मेंद्र, तू कसा माणूस आहेस? तू यदुवंशी लोकांची नाक कापवली. जर माझी बहीण अशीच पळून परत आली असती तर मी दोघांना असे धडे शिकवले असते की ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. हे बोलणे धर्मेंद्रच्या मनावर चढले. धर्मेंद्रने आधी शपथ घेतली होती की तो मीनू आणि तिचा प्रियकर सूरजला धडा शिकवेल. आता ऐकत त्याची ठाम इच्छा आणखी बळकट झाली. यावेळी त्याने विचार केला की बेइज्जतीचा बदला घ्यायचा असेल तर संपूर्ण हिशोब बरोबर करावा लागेल. सूरजच्या संपूर्ण कुटुंबाचा नायनाट करावा लागेल. यासाठी त्याने कुठल्या तरी हत्याबंद खुनाच्या कराराचा शोध सुरू केला. काही काळानंतर तो छत्रपती पाटील आणि बिरभान पाटील यांच्यापर्यंत पोहोचला. दोघे अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले होते. छत्रपती पाटील सिकंदरचा रहिवासी होता आणि बिरभान पाटील किशनपूर गावचा होता. वीर आणि छत्रपती यांचे जुने सहकारी होते. दोघे ओळखीचे आणि कठोर गुन्हेगार होते. धर्मेंद्रने यांचाच आधार घेण्याचा निर्णय केला. एके संध्याकाळी धर्मेंद्र भेटला छत्रपती पाटील आणि बिरभान पाटीलशी. त्याने सर्व काही उघडपणे सांगितले. बहीण मीनू आणि तिच्या घरच्यांचा नायनाट करण्याची गोष्ट छत्रपती पाटीलने थोडा विचार केल्यानंतर खुनाचा करार स्वीकारला. धर्मेंद्रने एकूण 1 लाखाची बोलणी केली आणि प्रथम 50,000 रुपये दिले. उरलेले पैसे काम पूर्ण झाल्यावर देण्याचे वचन दिले. नंतर छत्रपती पाटीलने आपला जुना सहकारी बिरभान पाटील सोबत आपला मामा जगन्नाथ आणि कार चालक संजय यांनाही योजनेत सामील केले. जगन्नाथ महिकापूर गावचा रहिवासी होता आणि संजय मंगलपूर गावचा. तो जो आपली खाजगी कार लग्न, ब्याह आणि धार्मिक ठिकाणी चालवून नेण्याचे काम करत होता. आपली योजना पूर्ण करण्यासाठी छत्रपती पाटीलने प्रथम हे शोधून काढले की मीनू आपल्या पती सूरज आणि मुलासह गुजराती मोहल्ल्यात कुठे राहते. छत्रपती पाटीलने त्यांच्याजवळ शेजारी भाड्याची खोली घेतली जेणेकरून तो त्यांच्या कुटुंबाच्या जवळ येऊ शकेल. यात तो यशस्वीही झाला. धर्मेंद्र पाटीलने चौकशी सांगितले की मीनूच्या बच्चलनामुळे त्याची आधीच गावात बदनामी होती आणि त्यावर मीनू माहेरीच्या मालमत्तेत हिस्साही मागत होती. याच कारणामुळे धर्मेंद्रने मीनू, सूरज आणि त्यांच्या मुलाचा नायनाट करण्याचा निर्णय घेतला आणि 10 लाखाच्या खुनाचा करार दिला. भरतकुमार यांनी कौटुंबिक गुन्हा आणि प्रेम प्रकरणातील सत्य SP दीक्षा शर्मा यांना सांगितले. त्यांनी ताबडतोब पोलीस सभागृहात पत्रकार परिषद करून खुनाचा उलगडा केला, कारण दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला होता. पोलिसांनी मृत मीनूच्या पती सूरजकडून भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली छत्रपती पाटील, बिरभान पाटील, जगन्नाथ, धर्मेंद्र पाटील आणि संजय विरुद्ध तक्रार नोंदवली. धर्मेंद्र आणि जगन्नाथ यांनाही कायदेशीर पद्धतीने अटक केली गेली. आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. ही घटना 2025ची आहे. 6 सप्टेंबर 2025च्या सकाळी 8 वाजण्यापूर्वीची गोष्ट आहे. उदगीरपासून काहीच अंतरावर उदगीर नेत्रगाव रोडवर लोकांना एक 45 वर्षाच्या व्यक्तीचे शव दिसले. प्रेत अर्धनग्न अवस्थेत पडले होते. अचानक रस्त्याच्या कडेने प्रेत दिसल्यावर लोक दचकले. सकाळीच त्यांनी ताबडतोब उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना तसे बातमी कळाली तसा विलंब न करता घटनास्थळी रवाना झाले. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकत्ते, BL देवकर, महिला उपनिरीक्षक सावित्री रायफळे देखील होत्या. सोबतच गुन्हा शाखेचे पोलीसही पोहोचले. प्रेत ज्या अवस्थेत पडले होते ते पाहून पोलिसांना प्रथमदर्शी संशय आला की प्रकरण कुठेतरी अनैतिक संबंधाशी तर नाही ना. पण खरे प्रश्न यावरून मोठे होते. शेवटी मृत व्यक्ती कोण होता, त्याचे प्रेत या ठिकाणी का आणून टाकले गेले आणि त्याला इथे कोणी का सोडले. पोलिसांसमोर सर्वप्रथम हेच आव्हान होते की या मृतदेहाची ओळख कशी करावी. पंचनामा करताना अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांची पारखी नजर एका विशिष्ट गोष्टीवर गेली. मृतकाच्या एका पायावर ओढल्याचे खून होते. याचा अर्थ स्पष्ट होता की खून कुठेतरी दुसरीकडे केला गेला होता आणि प्रेत ओढून इथे टाकण्यात आले होते. इकडे घटनास्थळावर गर्दी जमू लागली.
लोक नाना प्रकारचे अंदाज लावत होते. कोणाला शंका होती की प्रकरण वैराचे आहे, तर कोणी म्हणत होते की हे अनैतिक संबंधामुळे झाले असावे. पोलिसही गर्दीत मिसळून बोलणी करू लागली, जेणेकरून काही ठोस माहिती मिळेल. तेवढ्यातच चर्चेदरम्यान एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. काही म्हटले जाऊ लागले की ही व्यक्ती अगोदर उदगीर शहरातील समतानगर परिसरातील रहिवासी होती. हा सूत्र पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. ताबडतोब तपासाची दिशा बदलण्यात आली. पोलिसांनी समतानगर परिसराकडे रुख केला. समतानगरमध्ये शोध घेतल्यानंतर शेवटी पोलिसांना कळालं की मृतकाचे नाव पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड आहे. तरीही तो गेल्या काही वर्षापासून समतानगरमध्ये राहत होता, पण मुळात तो शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगावचा रहिवासी होता. पोलिसांनी ठरवले की आता त्याच्या गावी जाऊन तपास करावा लागेल. जेव्हा टीम डोंगरगावला पोहोचली तेव्हा तिथून पिंटूबद्दल अधिक माहिती मिळाली. पिंटूच्या मोठ्या भाव हनुमंत कोंडिबा गायकवाड यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नियमित तक्रार नोंदवली. त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ पिंटू बऱ्याच वर्षापासून समतानगरमध्ये सुनीता मधुकर पोरखे यांच्यासोबत राहत होता. दोघांनी लग्न तर केले नव्हते, पण पती पत्नीप्रमाणे एकाच घरात राहत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध होते आणि कदाचित त्यांच्या नात्याशी जोडलेल्या कारणाने त्याच्या भावाची जान गेली. या तक्रारीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या केसच्या तपासाची जबाबदारी PSI परशुराम यांच्यावर सोपवण्यात आली. पण वरिष्ठ निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी सावधगिरी म्हणून PSI BL देवकर आणि महिला PSI सावित्री रायफळे यांना गुन्हा शाखेच्या टीमसोबत समांतर तपास करण्याचा आदेश दिला. यानंतर पोलिसांची नजर थेट सुनीतावर गेली. टीमने तिच्याशी चौकशी सुरू केली, पण सुनीता वारंवार सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. ती स्पष्टपणे काहीही सांगायला तयार नव्हती. जणू सारे प्रकरण खोल राज्यात लपलेले होते. जेव्हा सुनीता सरळ उत्तर देत नव्हती तेव्हा पोलिसांनी निरनिराळ्या पद्धतीने चौकशी सुरू केली. प्रथम तिने सांगितले की रात्री भांडण झाले आणि पिंटू उर्फ महादेव कुठेतरी बाहेर गेला. नंतर बयान बदलून सांगितले की भांडणानंतर पिंटू मारहाण करू लागला, म्हणून ती आणि इतर लोक घरून निघून गेले, रेल्वे स्टेशनवर झोपायला गेले. पण जेव्हा पोलिसांनी घरातील इतर व्यक्तीची चौकशी केली तेव्हा प्रत्येकाचे बयान निरनिराळे निघाले. हा विरोधाभास पाहून पोलिसांना थोडी कडकपणा दाखवला. तेव्हा सुनीता मधुकर पोरखेने सच्चाई सांगितली. समतानगरच्या गल्ल्यांमध्ये एक नाव वारंवार चर्चेत राहिलेले होते, सुनीता मधुकर पोरखे. ती आपल्या मुला आणि मुलीसह तिथेच राहत होती, पण तिच्याबद्दल मोहल्ल्यातील लोकांचे मत फारसे चांगले नव्हते. सुनीता बिनधास्त आहे, कोणतेही बंधन मानत नाही, आपल्या मर्जीने जगते. तारुण्यातच तिने समाजाच्या मर्यादा मोडल्या होत्या. रंगरूपाने ती निराळीच दिसत होती आणि तिला या गोष्टीवर अभिमानही होता. अनेक पुरुषांचे लक्ष वारंवार तिच्यावर केंद्रित होत असे आणि कदाचित यामुळेच तिच्या मनात नेहमी हीच इच्छा राहिली की तिच्या आयुष्यात तोच पुरुष असावा जो तिच्या मनाला भावेल. पहिले प्रेम गावातच झाले. तिने आपल्या प्रियकरासोबत घर बसवले. आयुष्य हसत खेळत गेले. एका मुलाचा जन्म झाला, पण ते मूल अपंग निघाले. कोणत्याही स्त्रीसाठी ही खोल जखम झाली असती, पण सुनीताने हार मारली नाही. तिने मुलाला सांभाळत आयुष्याची गाडी चालवणे सुरूच ठेवले. पण जसा जसा वेळ गेला नात्याची चमक फिकी पडू लागली. प्रेमाच्या जागी अंतर वाढू लागले आणि मग एके दिवशी सुनीताने ते नाते मागे टाकले. आता ती एकटी होती, पण मांडीवर मूल होते. वेळ निघून गेला. सुनीताही लहान मोठी कामे करून आपल्या मुलाचे गुजारणा करू लागली. तेवढ्यात तिच्या आयुष्यात आणखी एक माणूस आला. त्याने तिला विश्वास दिला, आधार दिला. सुनीतानेही त्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत नवे घर बसवले. नवा साथी, नवे आयुष्य, सर्व काही पुन्हा चांगले वाटू लागले. या नात्यातून तिला एक मुलगीही झाली. पण सुनीताची कहाणी इथेच थांबली नव्हती. मुलीच्या जन्मानंतर सुनीताचा दुसरा प्रियकर तिच्यापासून दूर जाऊ लागला. त्याच्या वागण्यात थंडपणा आला होता आणि सुनीताचे मनही त्याच्यापासून दूर झाले. शेवटी तिने त्यालाही सोडून दिले. आता ती आपल्या 2 मुलांसोबत एकटी राहिली. काही काळ असाच गेला. याच दरम्यान तिची ओळख झाली पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड यांच्याशी. सुरुवातीला दोघांच्यात सामान्य ओळख झाली होती, पण लवकरच ती जवळीक बदलली. सुनीताने त्याला आवडले, तर पिंटू आधीच तिच्या मोहात बांधला होता. या नात्यात घर बसण्यास जास्त वेळ लागला नाही. सुनीताचा हा तिसरा साथी होता. दोघांनी लग्न तर केले नाही, पण पती पत्नीप्रमाणे सोबत राहू लागले. याच दरम्यान सुनीताची मुलेही मोठी झाली होती, पण मुलांच्या आयुष्यावर संकट दाटून आले. त्याला गँग्रीनसारखा रोग झाला होता. हा रोग हळूहळू वाढत गेला आणि परिस्थिती अशी झाली की तो सहजपणे अंथरुणावरून उठूही शकत नव्हता. इकडे सुनीताची मुलगी शहाणी झाली होती. वेळेतच तिचे विवाह करण्यात आले आणि ती आपल्या सासरच्या घरी गेली. आता घरात सुनीता, तिचा मुलगा आणि पिंटूच होते. पण पिंटूचा स्वभाव बदलू लागला होता. त्याला दारूची सवय लागली होती. हळूहळू तो पूर्णपणे दारूचा गुलाम झाला होता.
रोज दारू पिऊन घरी परतत असे आणि सुनीताशी भांडत असे. अनेक वेळा गोष्ट मारहाणीपर्यंत पोहोचत असे. इतके की सुनीताच्या मुलामुलीशीही उलगडू लागला. घराचे वातावरण आता दररोजच्या वाद आणि तणावाने भरून गेले होते. कधीकधी पिंटू इतका विकृत होत असायचा की सुनीताच्या मुलामुलीला देखील मारू लागला. ही गोष्ट सुनीताला अजिबात सहन होत नव्हती. ती त्याला समजावत असे की आम्ही पती पत्नीप्रमाणे राहतो तर ही मुलेही तुझीच झाली. पण पिंटू दरवेळी हेच म्हणून बोलणे तोडून देत असे, ही मुले माझी नाहीत. हे ऐकून सुनीता रागावून जात असे. दोघांमध्ये भांडण होत आणि अनेक वेळा हातापायापर्यंत पोहोचत असे. रोजचे हे तमाशे पाहून कोणालाच अंदाज नव्हता की एक दिवस प्रकरण इतकं विकोपाला जाईल. मग हे सत्य आहे, दारुड्याचा अत्याचार कधीकधी आपल्याला शत्रू बनवतो. सुनीताने महादेव उर्फ पिंटूशी प्रेम करून नाते जोडले होते. त्याला पतीचा दर्जा दिला होता. पण आता तीच व्यक्ती तिच्यासाठी यातनेचे कारण बनली होती. तो रोज दारू पिऊन घरी येत असे, शिव्या देत असे, मारहाण करत असे. कधी सुनीतावर हात उचलत असे तर कधी तिच्या अपंग मुलावर. इतकं की मुलगी आणि तिच्या माहेरी आल्यावरही तिला अपमानित करत असे. हळूहळू सुनीताची सहनशीलता कोसळू लागली. 5 सप्टेंबरलाही रात्री काहीसं असंच घडलं. नेहमीप्रमाणे पिंटू नशेत धुंद होऊन घरी आला आणि गोंधळ करू लागला. त्याने सुनीताला शिव्या दिल्या, अपंग मुलाला टोमणे दिले आणि इतके की त्या दिवशी डिलिव्हरीसाठी आलेल्या मुलीला देखील शिवीगाळ्यातून वगळले नाही. सुनीताचा राग यावेळी ताब्याबाहेर गेला. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, जर याचा काही बंदोबस्त केले नाही तर आम्ही कधीही शांतपणे जगू शकणार नाही. रागाच्या आगीत जळणाऱ्या सुनीताने ताबडतोब आपल्या भावाच्या मुलाला म्हणजे भाच्या अंबादासला फोन केला. त्याला संपूर्ण परिस्थिती सांगितली. महादेवकडून होणारा छळ आणि त्रासाचे सर्व हाल सांगितले. अंबादासने विलंब न करता ताबडतोब तिथे पोहोचण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो आला तेव्हा सुनीता आणि अंबादास यांनी मिळून महादेवला मारहाण सुरू केली. राग आणि द्वेषात इतकी निर्दयता झाली की महादेव गंभीररित्या जखमी झाला आणि त्याचा जीव गेला. जेव्हा सुनीता आणि अंबादास यांना जाणवले की हे त्यांच्या हाताने झालेला रक्तपात आहे, तेव्हा त्यांनी प्रेत लपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला मोटरसायकलवर बसून रस्त्यापासून काही अंतरावर नेऊन टाकले. नंतर दोघे कोणालाही न कळता घरी परतले. घरी परत येऊन दोघेही हाच विचार करत होते की आता त्यांच्या केलेल्या गुन्ह्याची कोणालाही खबर लागणार नाही, कोणी त्यांना पकडू शकणार नाही. पण वास्तव हे होते की आयुष्यात असे कधीच घडत नाही. त्यांना त्याच्या हातून घडलेली घटना लवकरच उघड होणार होती. या संपूर्ण कथेतून आपल्याला ही शिक्षा मिळते की क्रोध आणि रागात घेतलेले निर्णय नेहमी भारी पडतात. दारू, मारहाण, परस्पर भांडणे कधीही योग्य मार्ग दाखवत नाहीत. सुनीता आणि अंबादास यांनी रागात जे केले त्याचा परिणाम सर्वांसाठी विनाशकारी ठरला. एका व्यक्तीचा जीव गेला आणि त्यांचे आयुष्य कायमस्वरूपी बदलले. ही कथा हेच दर्शवते की कोणत्याही समस्येचे निराकरण हिंसेने होत नाही. जर आपण शांत मनाने विचार करू, समजूतदारपणे वागू आणि कायद्याचा मार्ग स्वीकारू तर कठीण काळात सुद्धा सुरक्षित राहू शकतो. लहान लहान नाराजगी रागात बदलण्याऐवजी समजूतदारीने सोडवणे हाच योग्य मार्ग आहे. आमचा उद्देश हा आहे की लोक या घटनांमधून शिक्षा घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून दूर राहतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती गरजेचे आहे. आपण एकत्रितपणे एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावध राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायचा असतो. धन्यवाद.